हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 13 फेब आणि आमची आहे ॲनिव्हर्सरी. तर नितेश आलाय. नितेशला सुट्टी नव्हती पण त्याने थोडं ट्राय केलं आणि त्याला सुट्टी भेटली आहे. त्याने काल डबल ड्युटी केली आहे आजच्या सुट्टीसाठी, म्हणजे डे नाईट पण केली आहे. आणि मग पहाटे पहाटे आलाय. तर थोडा वेळ तो झोपला 2-3 तास आणि आता तो बोलला आपण टिटवाळ्याला जाऊ. तर आता आम्हाला लवकर निघायचं होतं पण त्याला झोपायचं म्हणून मीच उठवलं नाही त्याला. आवरलंय आणि आता आम्ही निघतोय. तर आम्ही चौघं आहोतच, आरुष, नानी, मी आणि नितेश आणि मनीषा ताई आहेत, ज्यांना तुम्ही बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये बघितलं असेल, माझ्या ननंद. तर आम्ही त्यांना पण लकीली आज सुट्टी होती. त्या ऑफिसवरून म्हणजे थोडंसंच काम होतं तर लवकर आल्या. तर त्यांना म्हटलं त्यांनी विश करायला फोन केला. त्यांना म्हटलं येता का? तर त्या बोलल्या चल मी येते. तर त्या लगेच आल्या आणि आमचं एकदम अचानक प्लॅन ठरलं आणि आम्ही चाललो टिटवाळा मंदिरमध्ये दर्शन घ्यायला. कारण म्हटलं जास्त कुठे नको जायला, तो थकून आला आणि मग माझी इच्छा नव्हती उगाच त्रास द्यायला. तर बघू, संध्याकाळचा काही अजून प्लॅन नाही आहे. आता म्हटलं मंदिरात जाऊ. तर चला स्टे ट्यून. आम्ही पण मंदिरात जातो. मंदिरात आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, बट जर असेल तर मी तुम्हाला नक्की दर्शन देईन. शक्यतो नसेलच तर चला स्टे ट्यून. तर मी निघाले आणि नितेश आला. तो 1-2 वस्तू विसरल्यात तर तो आला परत घ्यायला. तर आम्ही आता चाललो आहे आणि काय नाही, 9 वर्ष पूर्ण झाले लग्नाला. 9 वर्ष कसे पूर्ण झाले कळलं पण नाही. आणि आता 10वं वर्ष सुरू झालं आहे आणि असंच आयुष्यभर माझ्याबरोबर राहा. आणि सगळ्यांनी आम्हाला विश करा कमेंटमध्ये 9th ॲनिव्हर्सरीचं बद्दल. तर चला स्टे ट्यून. खिचडी खाल्ली. हाय करा सगळ्यांनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आयुष्याला गोरवलेला दिसतो. गोरा आहे बाबा, एकदम गोरा. मनीषा इथे तो हिरोईन दिसते. चला जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुता विनायका तू, दैवत अमुता विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन. गणपती बाप्पा. बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्व
सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन 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 हे गजानन. हे गजानन 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 हे गजानन. हो, मी लास्ट टाइम लई मस्त होती. शेंगदाण्याची नाही माहिती मला, ती लसणाची होती. हा मला पण तिचं आवडतं. ही घ्या ना ताई, चटपटीत आहे. हा ही मस्त असते. मागच्या वेळेस मी घेतली. चला पुढे. ही कुठली आहे? शेजवान कशी काय सुटली? जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू. दैवत अमुता विनायका तू, दैवत अमुता विनायका.
विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 हे नानी बघा इकडे गॉगलवाला मॅडम. भूक लागली का? आरुषला नाही लागले भूक ना? आरुष आरुष भूक नाही लागली? बरं वाटतं. अरे नाही खाल्ला? पोट भरलं का? थंडी वाजते ना? गाडी इथे सावलीत लावायला पाहिजे. नितेश पहिले हॉटेल उघडा उघडा थोडी कर बंद झाला. आरुष थंडी वाजते? गाडी तापली ना. ऊन किती आहे? चला आम्ही आता मस्त जेवलोय आणि कुठून पिंपल आले काय माहिती. ताई तुम्हाला आता काय घ्यायचं? काय घ्यायचं? फ्रेंड्स तर आम्ही आलोय घरी आणि मनीषाताई पण उतरल्यात, त्या त्यांच्या घरी गेल्यात आणि आम्ही आता आलोय घरी आणि आमच्या लिफ्टचं चालू होतं सर्व्हिसिंग, त्याच्यामुळे चढून आलो तर खूप दम लागलाय. तर आता मस्त दर्शन झालं, थोडं छोटं शॉपिंग पण केली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो. तिथे रसोई हॉटेल आहे, खूप छान होतं, टेस्ट खूप मस्त होती. नॉर्मल दाल खिचडी आणि रोटी भाजी वगैरे ते खाल्लं, मस्त छास पिलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि घरी आलो आहे. आता वाजले 4, तर थोडं रेस्ट करू आणि संध्याकाळचा काही प्लॅन नाही आहे, काय करायचं आहे काय नाही. नितेशच्या घरीच आहे, सुट्टी आहे, उद्या सकाळी जायचं त्याला, पण अजून काय प्लॅन नाही केला आम्ही केक वगैरेचं. मला काय म्हणजे एवढं काय हे नाही की केक कटिंग करायलाच पाहिजे असं, कारण केक आणायला कटिंग करायला काय नाही, पण कोण खात नाही, त्याच्यामुळे जर आणला तर आणू. तर काय नाही, कंटिन्यू राहा, काय करतो संध्याकाळी बघू, काय केलं तर नक्की शूट करते. चला स्टे ट्यून. फ्रेंड्स तर मी मस्त झोपले, म्हणजे ॲक्च्युली छास पिलेला आणि थोडं मला काय माहिती आंबट खाल्लं किंवा जर थोडंसं जरी गोड खाल्लं ना, मला एवढी सुस्ती येते, मला मग सुचत नाही काय करायचं. मला असं वाटतं कधी मी झोपते. तर मी आणि नितेश पण झोपलो आणि हा बघा जॅक इकडे बघ, ये जॅकी. कान हलवतो पण त्याला मागे वळून बघायची इच्छा नाही, किती चॅप्टर आहे. तर आम्ही मस्त झोपलेलो आणि एक असा मोठा म्हणजे जोक झालाय. आम्ही झोपलो आणि आरुष आणि नानी पण त्या बेडरूममध्ये झोपले, आम्ही ह्या बेडरूममध्ये झोपलो आणि नितेशचा आला फोन, जोरात फोन वाजला, तर आम्ही धडमकन उठलो. म्हटलं फोन वाजला, तर तो गेला फोनवर बोलायला आणि तो फोनवर गेला टेरेसवर बोलायला आणि टेरेसवरून बोलता बोलता तो इथे सलूनच्या इथे हा रूममध्ये आला. तर पूर्ण सलूनमध्ये पाणी. आता ते
तर पूर्ण सलोनमध्ये पाणी, आणि पाणी कसं काय आलं म्हणून त्याने मला कोमल उठ लवकर पाणी आलं म्हणून मी एवढी गाढ झोपलेली, तर मी पण धाडकन उठली. आणि उठली तर मग मला तर पहिलं काय सुचे ना, तर मग मी म्हटलं काय करतो, मी तो नव्हता झोपेत, तो म्हणजे फोनवर बोलत होता, फ्रेश झालेला, पण मी खूप झोपेत होती. आणि मग मला बोलतो तू काय करते, ये लवकर. आणि मग मला पहिलं बोलतो हायड्रा मशीन काढ बाहेर, कारण त्याला पाणी नको लागायला. तर मी सगळ्यात पहिले हायड्रा मशीन बाहेर काढली आणि वायपर घेतलं आणि धडाधड पाणी काढायला घेतलं. आणि माहिती नाही, मी सकाळी तिथे साडी नेसली, तुम्हाला दाखवते. मी तिथे साडी पण नेसली आणि सगळं तयारी केली, कारण माझ्या साड्या तर तिथेच आहेत, तर मी इथे येऊनच साडी नेसली. आणि त्याच्यानंतर मी इकडचा पसारा तसाच टाकला, कारण नितेश मला बोलला आपण लवकर जाऊ, म्हणून मी तसाच पसारा ठेवला, उचलला नाही. आणि आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर आलो, तर त्याच्यानंतर आम्ही यार कशाला यायचं ह्या रूममध्ये म्हणून आलोच नाही आणि डायरेक्ट झोपायलाच गेलो, कारण जेवून तर आलो होतो. तर झोपायला गेलो आणि उठला, म्हणजे असं नितेश आला म्हणून कळलं की पाणी भरलंय सगळं. आणि काय माहिती नाही, हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे हा बॅक साईडला जो कनेक्टिंग पाईप आहे, इथे तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, तर तो पाईप फुटला. हे बघा पाणी गळतंय, तर ते नितेशने काढलंय तिकडचं जॉईंट, नितेशने तिकडचा आता जॉईंट काढलाय. तर तिथे अचानक पाईप फुटला आणि एकदम स्पीडमध्ये असं पाणी, आणि ते पाणी म्हणजे टाकीतलं पाणी होतं, म्हणजे टाकीतलं पाणी जे भरून ठेवलेलं ते ओव्हरफ्लो होत होतं. आणि मग जसं नितेशने पहिला वॉल बंद केला आणि टाकी खाली करून टाकली वॉल, कारण वॉल जरी चालू ठेवला तरी पण टाकीतलं पाणी खाली त्या लिकेजमधून येणारच, जरी भलेही नळातून नाही आलं तर. म्हणून त्याने पहिले टाकी फटाफट खाली केली आणि पूर्ण पार्लरमध्ये पाणी. हे बघा मी आत्ताच वायपरने पुसून एकदा कपडा फिरवलाय आणि आता तिथे थोडं स्लोप आहे, त्याच्यामुळे ते पाणी ना आत जातं आणि पण थोड्या बाहेर येतं. तर मी आता जेवढं पुसता आलं तेवढं पुसलंय आणि चेअर पुढे घेतली आणि नितेश गेलाय ते पाईपला काय सोल्युशन लावतात ते आणायला. तर म्हटलं तोपर्यंत मी बसली आहे. तर आता इथे बऱ्यापैकी सुकलंय, म्हणजे मी पूर्ण सुकवलं, कारण पूर्ण सगळं ओलं झालेलं, बेडच्या खाली इवन तिथे सगळं, हे बघा सगळं ओलं झालेलं. तर मी आता सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मग मला चहा केला, कारण मी अचानक उठली ना, त्याच्यामुळे माझं डोकं एकदम पटकन धरलं, कारण आपण कसं झोपेतून आरामशीर आळस देऊन उठलो की काय वाटत नाही, पण मी एवढे अचानक उठली आणि मला काय सुचलं नाही, लगेच पाण्यामध्ये ते वायपरने पाणी काढलं, तर माझं डोकं अचानक दुखायला लागलं. तर म्हटलं आता कडक चहा बनवते, तर मस्त वेलची आलं विलं टाकून मस्त चहा बनवलाय. तर तुम्ही पण या चहा प्यायला. आणि संध्याकाळचा चहाबरोबर मला काय नको असतं, थोडीशी चहा पाहिजे असते. तर मी आता चहा पिते आणि नितेश गेलं सोल्युशन आणायला. नितेश चहा पित नाही आणि मी काय नाही, मी टी व्ही बघते, मी टाईम चालू आहे. आणि आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्या नाही, 2-3 अपॉइंटमेंट्स आहेत, पण त्यांना सांगितलं उद्या या, कारण मग मी घेतला ना की मग मी कामातच पूर्ण माझा दिवस गेला असता आणि मग टिटवाळ्याला पण नसतं जाता आलं. तर मस्त टिटवाळ्याला दर्शन वगैरे घेतलंय, जेवलोय, आराम केला आणि हे उद्योग पण झाले सगळे, ते पण केलंय क्लिअर. आणि आता पाईपाचं काम, कारण उद्या सकाळी मला अपॉइंटमेंट आहेत, कंटिन्यूस 3-4 अपॉइंटमेंट आहेत. तर आज पाण्याचं काम व्हायला पाहिजे आणि आता प्लंबर येणार नाही, तर नितेश बोलला फक्त सोल्युशन लावायचं, तर मी पण लावेन ते. तर पाईपला थोडं क्रॅक आलं, तर सेम पाईप आणून सोल्युशन लावायचं, तर ते तो करेल. छोटे मोठी कामं करतो तो बऱ्यापैकी. आणि जॅक पण इथे बसलाय, मस्त त्याने खाल्लंय. जॅकी तू परत झोपतोय, जॅक शेपटी नको हलवू, तू किती झोपतोय जॅक, झोपा काढतोय तो परत. तर मी आता चहा एन्जॉय करते आणि टीव्ही बघते. चला स्टे ट्यून. हॅपी ॲनिव्हर्सरी.
मग चालू आहे ना पण मी आता रेडी झाली आणि मस्त कॉर्डसेट घातलाय आणि सिम्पल ड्रेस सिम्पल वेअर केलाय कारण गरम पण खूप होतंय आणि आता आम्ही चाललोय जेवायला. आता व्हेज खायचं का नॉन व्हेज ते अजून ठरवलं नाहीये. आरुष तर काय खायचं? आरुष मला व्हेज खायचं होतं पण नॉन व्हेज. व्हेज खायचं होतं तर व्हेज खा ना मग. तर बघू आता कारण दुपारी पण आम्ही व्हेजच खाल्ले तर आता इच्छा नाही आणि व्हेजमध्ये काय खाणार पनीर आणि मशरूम तर नितेशचा पनीर अजिबात खात नाही तर मग बघू कदाचित नॉनव्हेज खाऊ. तर आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही निघतोय आता 4 जण आणि खूप उशीर झालाय. ऑलरेडी 10 वाजले 9:30-10 वाजलेत आणि आम्ही दुपारी उशिरा जेवलो त्याच्यामुळे पोट पण भरलेलं होतं. 9:45 होतील आता 9:45 होतील आरुष. तर आम्ही आता निघतोय आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं की कोणालाही केक आवडत नाही घरामध्ये. हा पण नाही खात बोका तर आम्ही विचार केलेला की नाही कापायचा पण नानी ऐकत नाही. नानी बोलतात नाही घेऊन या त्याच्यामुळे केक आणला केक कट केला आणि आता आम्ही निघतो. तर चला स्टे ट्यून. ओळख करून दे. अरे नहीं तेरे नहीं मारा तू आया तभी. ओळख करून. गुच्चू गुच्चू तेरा नाम बोल ठीक से. गुच्चू ही नाम है तेरा. यूवी और इसका चलो बाय करो सब लोग. अभी यूट्यूब पे देखना सब लोग देखेंगे यूट्यूब पे. ओके कौन कौन देखेगा? ओके बाय. गुच्चू अभी यूट्यूब पे देखना तू दिखेगा यूट्यूब में अभी. हाँ मम्मी को बोल मैं यूट्यूब में दिखने वाला हूँ तो मुझे दिखाओ. ओके और कमेंट करना देखने के बाद. क्या कमेंट करेगा? लाइक एंड सब्सक्राइब एंड चल अंकल खेल रहे. चलो ए अंकल खेल रहे तुम लोग के साथ. चलो अंकल को 1 मिनट भी पकड़ नहीं पाओगे तुम लोग. हाँ कोई नहीं पकड़ पाएगा अंकल को. कार में नहीं इधर भागेंगे तो भी नहीं पकड़ पाएंगे. अरे आरुष तू तुझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर खेळणार होता ना. तू का आला आमच्या बरोबर? हा कुठे चालला? जेवायला चालला. ए लाईट बंद कर. लाईट बंद कर. नाही नाही त्याला सांगते रेझर लाईट लावते. चला भूक लागली कोणाला? मला. नितेश भूक लागली ना. 10 वाजले 10.